सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 127. मुक्त पुरुष लक्षणाचा समारोप. यत्रैव तिष्ठते सोऽपि सदेशा पुण्यभाजनं मुक्तस्य लक्षणं देवी तवाग्रे कथितं मया. मुक्त पुरुष जेथे राहतो ते स्थान पुण्यशाली असते. हे देवी, मी तुझ्या पुढे मुक्त पुरुषाची लक्षणे म्हणूनच सांगितली. श्री गुरुगीतेचा हात धरून चालणाऱ्याला श्री गुरुगीता ह्याप्रमाणे साधक साधना सिद्ध या तिन्हींचे पूर्ण मार्गदर्शन करीत साक्षात्काराचा सोपान चढवते. मुक्त पुरुषाची लक्षणे साक्षात्काराचे परिणाम स्पष्टपणे सांगून साधकाचे मन निशंक करते. हा श्लोक आतापर्यंत मुक्त पुरुषाची जी लक्षणे सांगून झाली त्याचा समारोप करीत आहे. थोडक्यात म्हणजे मुक्त पुरुषाचे निवासस्थानही तितकेच पुण्यप्रद होते. पुण्यपुरुष जेथे राहतो त्या स्थानाला तो पावन पवित्र करतो. पुरुष क्षेत्राचे महत्त्व प्राप्त करून देतो इतका त्याचा प्रभाव पडत असतो. त्याच्या निवासस्थानाच्या कित्येक मैल परिसरात वावरणाऱ्यांवर देखील त्या स्थानाच्या पुण्याईचा परिणाम होऊन त्याचे कल्याण होते. चुकून जरी पंढरीच्या वाटेस लागले तरी ते जसे पुण्यकारकच ठरते, तद्वत पुण्यपुरुष जेथे निवास करतो त्या स्थानी वा आसपास राहणारेही न कळत पुण्य संपादन करतात, उद्धरून जातात. वास्तूचे स्थानाचे महत्त्व हा श्लोक सांगतो. मुक्त पुरुष म्हणूनच एका जागी न राहता सर्वत्र संचार करून सर्व स्थाने पावन करतो. आसेतू हिमाचल हिंडतो, विश्वयात्रा काढतो. सूर्य जसा एका जागी राहून सर्व जगावर किरण फेकतो, तद्वत जेथे मुक्त पुरुष असतो तेथून आजूबाजूचा परिसरही अज्ञानांधकारातून मुक्त होऊन दिव्य प्रकाशाने उजळून जातो, आत्मक्षेत्र बनतो. गुरुत्वाचे हे लक्षण होय, हा परिणाम होय. सद्गुरुनाथ महाराज की जय.